नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरला खोपड मोरजोत धबधबा। पोलादपूर तालुक्यातील खोपड चांदके मार्गावरील निसर्गरम्य मोरजोत धबधबा पावसाच्या जोरदार सरींमुळे पुन्हा एकदा प्रवाहित झाला असून परिसरातील निसर्ग सौंदर्याला नवसंजीवनी मिळाली आहे। हिरवाईने नटलेले डोंगर, दाट धुक्याची चादर आणि उंच कड्यावरून कोसळणारा शुभ्र जलप्रपात यामुळे हा परिसर पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे। पावसाळ्याच्या प्रारंभीच धबधबा सुरू झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। कोकणातील पावसाळा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच। या काळात डोंगर दऱ्यांतून वाहणारे असंख्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात। त्यापैकी पोलादपूर तालुक्यातील उमरट गावाजवळील खोपड मोरजोत धबधबा हा सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो। रस्त्यालगत असल्याने प्रवाशांना सहज थांबून या धबधब्याच्या मनमोहक सौंदर्याचा आनंद घेता येतो। उमरट हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव असल्याने या परिसराला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे। तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला तसेच रामाचे कुडपण येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट दिल्यानंतर पर्यटक मोरजोत धबधब्याकडे आवर्जून वळतात। वरंद घाटापासून तसेच रामदास पठार परिसरातून या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते। मुंबई, पुणे, महाड, खेड तसेच कोकणातील विविध भागांतून दरवर्षी हजारो पर्यटक येथे दाखल होतात। विशेषतः शनिवारी रविवारच्या सुट्टीत मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत येथे मोठी गर्दी पाहायला मिळते। धबधब्याखाली स्नानाचा आनंद घेताना पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात रमून जातात। पर्यटनामुळे स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळत आहे। धबधब्यालगत मक्यांची कणस, गरम चहा, पॉपकॉर्न, चणे, शेंगदाणे, मटणवडे आणि अन्य स्थानिक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा हा महत्त्वाचा आधार बनला आहे। सन 2021 मध्ये या परिसरात दरड कोसळल्याने काही काळ पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या उपाययोजनांमुळे परिसर पुन्हा सुरक्षित झाला असून आज खोपड मोरजोत धबधबा पूर्वी इतकाच देखणा आणि आकर्षक दिसत आहे। शुभ्र पाण्याच्या धारा आणि त्यातून उधळणारे जलतुषार पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतात। मोरजोत धबधब्याला भेट देताना पर्यटकांना नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, रायगड किल्ला, प्रतापगड, किनेश्वर तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले गायमुख या स्थळांनाही भेट देता येते। त्यामुळे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी येथे उपलब्ध होते। दरम्यान पावसाळ्यात धबधब्याला भेट देताना पर्यटकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, पाण्याच्या प्रवाहात अतिसाहस करू नये आणि परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचे संवर्धन करावे असे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पोलादपूर।